राज्याची जी बेसिक माहिती आहे त्यावर आधारित आजची ही टेस्ट असणार आहे. यामध्ये सर्वच्या सर्व पॉइंट आपण कव्हर केलेले आहे. येणाऱ्या वनरक्षक भरतीसाठी, पोलीस भरती त्याचबरोबर इतर सरळ सेवा ज्या एक्झाम आहेत, त्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून जे महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्यावर आधारित सर्व क्वेश्चन्स काढलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा. महाराष्ट्रामधील सर्वच्या सर्व एक्झामसाठी हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व एक्झामसाठी हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. आता तुम्हाला जर याचं उत्तर माहीत असेल तर तुम्ही खाली कमेंट करायचे आहे, त्यामुळे तुमचा सराव होऊन जाईल. प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960 रोजी झाली. आता काही जे प्रश्न आहेत ते तुम्हाला सोपे वाटतील, पण जे विद्यार्थी नवीन अभ्यास करत आहेत त्यांच्या दृष्टीने सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा असल्यामुळे अगदी बेसिक पासून आपण क्वेश्चन्स घेतलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 1 मे, पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे. आता तुम्ही म्हणाल की एवढे बेसिक क्वेश्चन्स का घेतलेले आहेत? तर मित्रांनो, ज्याप्रमाणे तुम्ही पाहिलं असेल गेल्या वेळेस जिल्हा न्यायालयामध्ये भरती निघाली होती. त्यामध्ये काही 10वीवर पोस्ट होत्या, काही 7वीच्या बेसिसवर पोस्ट होता. त्यामध्ये असे क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे असे बेसिक क्वेश्चन सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी झालेली चळवळ कोणत्या नावाने ओळखली जाते? याचं उत्तर आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ, पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कधी झाली? संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना 1952 साली झाली, पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र स्थापनेवेळी किती जिल्हे होते? महाराष्ट्र स्थापनेवेळी महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे होते, पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत पुढीलपैकी कोण नेते अग्रभागी होते? खालीलपैकी कोणते नेते अग्रभागी म्हणजे त्यांनी पुढाकार जास्त घेतला होता? तर याचं उत्तर आहे सम जोशी, पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची पहिली राजधानी कोणती होती? अर्थात याचं उत्तर आहे मुंबई, पर्याय क्रमांक ड याचा आन्सर असेल. पुढील प्रश्न आहे, मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य ही मागणी कोणत्या चळवळीचा उद्देश होता किंवा कोणत्या चळवळीचं घोषवाक्य होतं? याचं उत्तर आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ, पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, मुंबई कोणत्या राज्यात समाविष्ट व्हावी असा आग्रह कोणता गट करत होता? तर मुंबई हे जो आहे गुजरातमध्ये समाविष्ट व्हावी असा एक पुढाऱ्यांचा किंवा नेत्यांचा गट सांगत होता. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर पहिले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण, पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्वात मोठा मुद्दा काय होता? महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्वात मोठा मुद्दा होता भाषावर प्रांतरचना, पर्याय क्रमांक क. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबई आमची आहे हा नारा कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? मुंबई आमची आहे हा नारा संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी संबंधित होता, पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी केंद्र सरकारने कोणता आयोग नेमला होता? महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी केंद्र सरकारने फजल अली आयोग नेमला होता, पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र समितीचे मुख्यालय कोठे होते? संयुक्त महाराष्ट्र समितीचे मुख्यालय कुठे होते? उत्तर आहे मुंबई या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र समितीचे मुख्यालय होते, पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीची प्रमुख मागणी काय होती? संयुक्त महाराष्ट्र चळवळीची प्रमुख मागणी होती स्वतंत्र मराठी राज्य, पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र दिनाचे प्रतीक खालीलपैकी कोणते आहे?
महाराष्ट्र दिनाचे प्रतीक म्हणजे हुतात्मा स्मारक. हे हुतात्मा स्मारक मुंबई येथे आहे, लक्षात ठेवायचं आहे. हुतात्मा स्मारक कोठे आहे असा सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतो. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य स्थापनेपूर्वी मुंबई कोणत्या राज्यात होते? याचं उत्तर आहे मुंबई प्रांत. पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मुंबई मिळवण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत किती लोकांनी प्राण गमावले? उत्तर आहे 1905 जणांना प्राण गमवावे लागले. पुढील प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे वृत्तपत्र कोणते होते? संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे वृत्तपत्र होते प्रबोधन. पर्याय क्रमांक ड याचा आन्सर आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात शेवटी समाविष्ट झालेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रामध्ये सर्वात शेवटी समाविष्ट झालेला जिल्हा आहे पालघर जिल्हा. पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र चळवळ कोणत्या वर्षात अधिक तीव्र झाली? संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही 1956 साली तीव्र झाली. पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, हुतात्मा चौक कुठे आहे? हुतात्मा चौक हा मुंबई या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात विदर्भाचा समावेश कोणत्या भागातून झाला? महाराष्ट्रामध्ये विदर्भाचा समावेश हा मध्य प्रदेश या भागातून झालेला आहे. पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष हे फजल अली होते. पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महिला पुढे आल्या त्यात पुढीलपैकी कोण अग्रेसर होते? याचं उत्तर आहे पुष्पा भावे. पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या स्थापनेविषयी बेसिक जी माहिती आहे त्यावर आधारित आपण क्वेश्चन्स घेतलेले आहेत. हे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये 100% येणार म्हणजे येणारच. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करायचं आहे.